सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। एप्रिल मध्ये बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांना टेक ऑफची सुविधा। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची माहिती। अमरावती विमानतळाची जी प्रतीक्षा आहे ती निश्चितपणे लवकर संपणार आहे। डीजीसीआय परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। बहुप्रतीक्षित अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांच्या टेक ऑफची प्रतीक्षा आता संपणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। विमानतळ इमारत निर्माणासह विविध प्रकारचे काम पूर्ण झाले असून नागरी उड्डाण मंत्रालयाच्या उड्डाण संदर्भातील परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। एप्रिलमध्ये अमरावती ते मुंबई अशी विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली। बोंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रगतीत असलेल्या विमानतळाच्या कामकाजाची पाहणी देखील यावेळी केली आहे। अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झालेले आहे। धावपट्टी, इमारत निर्माण यासह सुसज्ज विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी विकसित करण्यात आल्या आहेत। त्या संपूर्ण कामकाजाचा आढावा डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतला असून यावेळी विमानतळाच्या श्रीमती चावला, जिरापुरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। नागरी उड्डाण संचालनालयाकडे उड्डाण संदर्भातील आवश्यक असलेल्या परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात बेलोरा विमानतळावरून प्रत्यक्षात उड्डाणाला सुरुवात होणार आहे। प्रथम अमरावती ते मुंबई 78 आसनी क्षमतेचे विमान बेलोरा विमानतळावरून टेक ऑफ करणार आहे। या फ्लाइटला ATR असे म्हणतात। त्यामुळे लवकरच अमरावतीकरांना अमरावतीवरून विमान प्रवासाची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे। त्यानंतर रात्रकालीन प्रवासाची सुविधा देखील विमानतळ प्राधिकरणाकडून विकसित केली जाणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। पाहूया खासदार डॉक्टर अनिल बोंडे काय म्हणाले। अमरावती विमानतळाची जी प्रतीक्षा आहे ती निश्चितपणे लवकर संपणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे डीजीसीएची परवानगी साठी संपूर्णतः तयार असलेलं विमानतळ अमरावतीमध्ये तयार झालेलं आहे। डीजीसीएची परवानगी आल्याबरोबर उड्डाणचं अमरावती ते मुंबई हे विमान निश्चितपणे सुरू होईल। 78 सीट्स असलेलं विमान, त्याला ATR म्हणतात, ते अमरावतीकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल। आज मी पूर्ण पाहणी केली, आढावा घेतला आणि तंतोतंत सर्व गोष्टी डीजीसीएच्या नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मार्च किंवा एप्रिलमध्ये हे विमानतळ निश्चितपणे सुरू करतील। त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठीच आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।